भाजपनं केलेली अंबरनाथमधली काँग्रेससोबतची आणि अकोटमधली MIM सोबतची आघाडी ही मुख्यमंत्र्यांनी एका तडाख्यामध्ये उडवून लावली आहे। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपनं सत्तेसाठी चक्क काँग्रेससोबत आघाडी केली होती, तर अकोटमध्ये भाजपनं सत्तेसाठी MIM सोबत हातमिळवणी केली होती। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली। भाजपवरती चहूबाजूंनी टीकाही होऊ लागली। एबीपी नेटवर्कला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या आघाड्या मोडाव्याच लागतील असं ठामपणे सांगितलंय। तसंच अशा आघाड्या करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। पक्षामध्ये ही अनुशासनहीनता खपवून घेतली जाणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी खडसावलंय। अकोट आणि अंबरनाथच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये हे भाष्य केलंय। काँग्रेस आणि MIM सोबत केलेली हातमिळवणी ही अनुशासनहीनता असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलंय। काँग्रेस आणि MIM सोबत आघाडी चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय आणि ही आघाडी करणाऱ्यांवरती कारवाई होणार असल्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। अंबरनाथ में कल जो हुआ, कांग्रेस के साथ मिलकर आपने वहाँ पर सत्ता काबिज की और एकनाथ शिंदे को अलग रखा। इसी तरह MIM के साथ में आपने मदद लेकर अकोला अकोट में अलायंस करके किया है। देखिए, मैं बहुत साफ शब्दों में कहता हूँ, कांग्रेस और MIM के साथ कोई अलायंस नहीं चलेगा। ये अलायंस तोड़ना होगा। अगर लोकल लेवल पर किसी ने ये बात की है तो ये गलत है, अनुशासनहीनता है, इसके ऊपर कार्रवाई होगी। बिल्कुल कार्रवाई होगी, नहीं चलेगा। तो ये लोकल लेवल पे हुआ है, तो इस बारे में आपने आदेश दिए हैं अभी? देखिए, बिल्कुल 100% मैंने आदेश दिए, हम इस पर कार्रवाई करेंगे। दरम्यान या संदर्भात भाजपचे मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी काही बाबींची स्पष्टता देखील केलेली आहे। अकोटमधल्या भाजप MIM युती संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर। भाऊजी, युती झालेली आहे, तुमच्या विचारधारेच्या विरुद्ध पक्षासोबत तुम्ही युती केली, काय प्रतिक्रिया आणि पक्षाची भूमिका काय याच्या मागची? MIMचा जातीयवादी टोकाचा प्रचार जो आहे त्याला कंटाळून हे चारही जे नगरसेवक आहेत MIMचे अकोटमध्ये 5 नगरसेवक निवडून आले, त्यातला एक नगरसेवक अप्रोचेबल नाही आहे। चारही नगरसेवकांनी MIMला झुटकारून त्यांच्या विचाराशी फारकत घेऊन अकोट विकास मंचमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। आम्ही MIMशी कुठे युती केली नाही, आम्ही आमच्या विचाराशी कधी प्रताडणा केली नाही। तिथले स्थानिक आमदार प्रकाश भारसागळे यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं टीका विरोधी पक्ष आणि आपण मीडियासुद्धा करीत आहात, परंतु तुम्ही वस्तुस्थिती समजून घ्या। अकोट विकास मंचची स्थापना झाली, भारतीय जनता पक्षाचे 11 नगरसेवक त्याच्यामध्ये आहेत आणि MIMच्या विचाराशी फारकत घेऊन हे चारही लोक अकोट विकास मंचमध्ये सामील झाले। तर यात अकोट विकास मंचामध्ये जर पक्ष म्हणून जर MIM सहभागी झाली असेल आणि तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी जर याची कल्पना वरिष्ठांना किंवा प्रदेश पातळीवर दिली नसेल तर त्या लोकांवर काही कारवाई होणार काय? मुख्यमंत्री असे बोलले आहेत। मुख्यमंत्री अतिशय योग्य बोलले। MIM हा पक्ष अकोट विकास मंचचा भाग नाही आहे, आजही तुम्हाला सांगतो मी, आणि तुम्ही दाखवून द्या। MIM या पक्षासोबत जर अकोट विकास मंचमध्ये ते आले असतील आणि भाजप त्याच्यात सामील असेल तर तिथल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू। पण मी अकोला जिल्ह्यातलाच असल्यामुळे ना, अकोट आणि अकोल्याचं अंतर फक्त 40 किलोमीटर असलं, मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की MIMला नाकारून तिथला पूर्ण MIM गारद करून तिथल्या नगरसेवकांनी आमची विचारसरणी स्वीकारलेली आहे, म्हणूनच ते अकोट विकास मंचमध्ये आलेले आहेत। MIM पक्ष म्हणून ते आले नाहीत। हवं तर तुम्हाला पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये त्यांचं पण स्पष्टीकरण येऊन जाईल। आणि तुम्ही जे म्हणता की MIM अकोट विकास मंचाचा भाग आहे का, असं बिलकुल नाही। असेल तर पुढच्या 48 तासाच्या आत तुम्हाला तिथल्या लोकांवर कारवाई झालेली दिसेल। दरम्यान अकोटमध्ये झालेल्या या सगळ्या प्रकाराची मला काहीही माहिती नाही, तिथल्या प्रभारींकडे मी लिखित माहिती मागवली आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे। मला काही माहित नाही होतं, पण आता या घडीला असं झालेलं आहे की 11 भाजपचे होते आणि तुमचे 5 मिळून अकोटमध्ये सत्ता इमिजिएट माझे जे प्रभारी आहे त्यांना सांगितलं मला लिहित मध्ये तुम्ही 10 मिनिटांमध्ये पाठवा करके। मी 10 मिनिटांमध्ये आपल्याला कारवाई 200% याच्यामध्ये काही नाही। आमची राजनीती भाजपच्या विरोधातच आहे।
दरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमधल्या काँग्रेसबद्दलच्या युती संदर्भात नेमकं काय म्हटलंय बघूया. काही लोक सत्तेसाठी जर या सगळ्या गोष्टी करत असतील तर मला वाटतं वरिष्ठांनी देखील याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. शिवसेना जी आहे नेहमी विरोधात बसलेली आहे, नेहमी विरोधात जे आहे शिवसेनेने काम केलेलं आहे, तर शिवसेनेला तसा काय फरक पडणार नाही. पण लोकांच्या भावना काय आहेत, लोक काय म्हणून बघतात. आज ज्या प्रवृत्तीला मागे सोडून शिंदे साहेबांनी उठाव केला, आज त्याच प्रवृत्तींबरोबर जे आहे हे पुन्हा जाण्याचं काम जे आहे ते काही लोक त्या ठिकाणी स्वार्थापोटी करतात. तर मला वाटतं याच्याबद्दल वरिष्ठांनी चांगल्या प्रकारे जो आहे तो निर्णय घेतला पाहिजे. ह्या परिस्थितीमध्ये सत्ता जी आहे हे सर्वस्व नाहीये, हा देखील विचार जो आहे तो केला पाहिजे. दरम्यान याच मुद्द्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा, मग आता हिरवे नाही झाले. भाजपला कोणीही चालतो, भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला. कोणी या बरं का, जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे. काय, माझं वाक्य नीट समजून घ्या. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे. आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत, MIM आणि अंबरनाथला काँग्रेस. भाजप आणि MIM हे एकी थाली के चट्टे बट्टे कसे आहेत याचं उदाहरण सध्या नांदेडमध्ये आहे. नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपचे आता नेते आहेत. हे असं त्यांना भाजपचे नेते आज सध्या आहे म्हणत असताना हसू येत आहे, मात्र ते आहेत. ते काय करतात आहे, MIMला त्या ठिकाणी उमेदवार देण्याकरता सांगतात आहे. त्यामुळे अकोटला MIM सोबत भाजपच्या जाणे आणि नांदेडमध्ये भाजप हा MIMच्या उमेदवारांना उभं करणे, हे दोन्ही त्याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की MIM जी आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. भारतीय जनता पार्टीची दुपट्टी भूमिका ही यावरून स्पष्ट होते. सत्ता काबीज करण्यासाठी पाहिजे त्या गोष्टी करायला त्यांची मनस्थिती आणि मानसिकता आहे. आणि हे जे आमच्यावरती आरोप करतायत, आता कुठे आहेत अमित सटम, त्यांनी सांगावं ना की याबाबत त्यांची भूमिका काय. मग ते बोलतील की मला काय विचारू नका, मला फक्त मुंबईपुरतंच विचारा. की MIM बरोबर जे कालपर्यंत जे धर्मांतरण हिंदुत्वाची गोष्ट करत होते, कुठे गेलं आता त्यांचं हिंदुत्व. आणि MIM सारखा जातीवादी पक्ष आहेत हे सातत्याने सांगण्याचं काम जे लोक करत आहेत, आता हे स्पष्ट झालेले आहेत की हे यांचे खरे साथीदार कोण आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.